पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंच्या अवकात नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची जळजळ टीका. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे, तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या 2.5 वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं आहे. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदू विरुद्ध भूमिका महाराष्ट्रानं बघितली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भाजप उभी आहे आणि त्यासाठीच केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केलं आणि त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची अवकात नाही अशा तिखट शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपलं आयुष्य हे एका छोट्याशा पानटपरीवरनं चहाच्या दुकानावरनं सुरू केलं. अत्यंत हाल अपेक्षा आणि मोठा संघर्ष करून मोदीजी देशाचे पंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या आयुष्याचा जर अभ्यास केला तर टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही. टाचणी इतकी बरोबरी उद्धव ठाकरे हे मोदींची करू शकत नाही. उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे 140 कोटी जनतेकरता समर्पित केलं आहे. त्यांचा समर्पण, त्यांचा त्याग हा सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणे खरं तर सामनामध्ये छापून आलं असतं तर बरं झालं असतं की अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री 2मध्ये कसे राहतात, कसा अतिविलास करतात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कसा अतिविलास केला, 2 दिवससुद्धा मंत्रालयात नाही आले, 2 दिवस विधान भवनात नाही आले, स्वतःला काचेच्या कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला. उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये. खरं तर केजरीवालाच्या शीशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत. मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे. केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.